तुम्ही बघत आहात जनमत मराठी। शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरात आज दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे। विशेषतः कलिंगड व फ्लावर या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। पावसामुळे शेतातील उभे पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले असून शेतकरी पांडुरंग रामभाऊ चाकोर यांचे संपूर्ण उत्पादन पाण्यात गेल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार पीक काढणीस तयार होते, बाजारात नेण्यासाठी तयारी सुरू होती, पण पावसामुळे सगळेच पाणी पार झाले। महिन्याभराचा कष्टाचा घास हिरावून घेतला आहे। या घटनेमुळे चाकोर यांच्यासह परिसरातील इतर शेतकरीही अत्यंत चिंतेत असून प्रशासनाकडून तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे। चाकोर यांनी थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे नुकसान भरपाईची मागणी केली असून शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांच्या संकटांचा गांभीर्याने विचार करून शासनाने तातडीने मदतीचे पाऊल उचलावे, अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे। मी मांडवगण फराटाला लक्ष्मण रामभाऊ चाकोर आहे। 2 एकराचा कलिंगडाचा प्लॉट आहे। मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना की आमचे नुकसान लय झालेले आहे। सर्वसाधारण 1 लाख रुपये खर्च झालेला आहे या प्लॉटला आणि त्याचं जवळजवळ आता झाले असते, पाऊस नसता तर 2 लाख रुपये 2-2.5 लाख रुपये झाले असते। तेवढं कळकळीची विनंती आहे की मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्याला की आमचे नुकसान भरपाई द्यावं। माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांना विनंती करतो, पंचनामा करून आमचं नुकसान भरपाई देण्यात यावी। जबाबदारी न्याय हक्काची।